सर्वात प्रथम तांदळाचे पीठ आणि थोडंसं मीठ एकजीव करून घ्यावे. त्यानंतर गरम पाणी त्यात ओतावे आणि पीठ छान मळून घ्यावे. सारणासाठी आपल्याला ओला खोबरा बारीक करून घ्यावे आणि गूळ बारीक करून घ्यावे. त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तूप छान गरम करून घ्यावे. त्यानंतर ओला खोबरा छान परतून घ्यावा. गूळ टाकावे 1 वाटी. त्यानंतर छान एकजीव करून घ्यावे आणि थोडीशी वेलची पावडर मिश्रणात टाकून सारण एकजीव करून घ्यावे. अशा प्रकारे सारण तयार होऊन थंड होण्यासाठी ठेवावे. आता आपल्याला मोदक करण्यासाठी थोडे पीठ घेऊन तेल लावून हाताला कळ्या पाडून घ्याव्या. सारण भरावे आणि छान मोदक तयार करून घ्यावे. जिसने तेरा नाम लिया बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. ओ श्रीमंत दगडू. अशा प्रकारे मोदकांना वाफेवर शिजून द्यावे. वरतून थोडंसं तूप टाकावे. अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार आहेत. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.